हॅलो मंडळी, तर काय हालचाल? एकदम मस्त आहे ना? तर मस्तच असायला पाहिजे. आज आपलं लेक्चर नंबर आहे कितवं? 4. म्हणजे 4 लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर फिनिश होत आहे. तुम्हाला समजत असेलच. नाही समजलं तर बिंदासपैकी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगून द्यायचं. माझं नाव ऋषिकेश कदम, मी तुमचा भाऊ ऋषी कदम. तर आज आपण आज आपण आपल्या लेक्चरला चालू करू फास्ट. ओके. एक मिनिट फक्त. ओके ओके. नाव व्हॉट इज मीन बाय द प्रोटोझोआ. हे प्रोटोझोआ नेमकं काय असतं, त्याची साईज नेमकी काय असते हे बघा पोरांनो. त्याची साईज असते 200 मायक्रो म्यूमीटर. ओके, मायक्रोमीटर किंवा म्यूमीटर. प्रोटोझोआ फाऊंड इन अ सॉईल. हा कुठं भेटत असतो? सॉईलमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये, सी वॉटरमध्ये. हा विहिरीच्या पाण्यामध्ये, गोड पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला सापडत असतो आणि हा सॉईलमध्ये सुद्धा सापडत असतो. सम आर फाऊंड इन द बॉडी अँड बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम आर अ पॅथोजेनिक. आता काही काय असते, कुठं सापडत असते, काही दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा सापडत असते ॲज अ पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे काय? पायथोजेनिक म्हणजे असे ते आजार कॉज करताय. काय आजार कॉज करताय बॉडीला, याला म्हणतात पायथोजेनिक. हे काय असते? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतो राजांनो. हे काय असतं? पॅरामिशियम आपलं प्रोटोझोआ काय माहिती का? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे एका सेलपासून बनलेला असतो, पण कसा आहे? युकॅरियोटिक सेल म्हणजेच कॉम्प्लेक्स सेल. कसा आहे? युकॅरियोटिक सेल म्हणजेच काय? कॉम्प्लेक्स सेल. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर. म्हणजे आता ग्रेट व्हेरिएशन म्हणजे काय? व्हेरिएशन म्हणजे असं की यांच्यामध्ये अल्लक विविधता आहे सेलच्या स्ट्रक्चरमध्ये. आता काही सेल असे गोल, काही चौकोनी, काही त्रिकोणी, हे असे सेल्स आहे यांच्यामध्ये. ओके, म्हणजे व्हेरिएशन खूप आहे. ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमॉंग द प्रोटोझोआ. यांच्यापाशी ते ऑर्गन आहे लोकोमोशन करण्यासाठी, ते पण वेगवेगळे. द ऑर्गन रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आता हे ऑर्गन काय होते? डिव्हिजन होत आहे. काय होत आहे? किंवा रिप्रोड्यूस होत आहे, पण कसे? सेल डिव्हिजन. आता एक सेल आहे, तर याचे 2 बनले, 2चे 3 बनन, 3चे 4 बनन. समजू लागलं का? म्हणजे असे ऑर्गन आपले काय होत आहे, ऑर्गॅनिझम काय होतं आहे? रिप्रोड्यूस होत आहे. आता एक्झाम्पल पहा, अमेबा अँड पॅरामिशियम फ्री लिव्हिंग इन अ डर्टी वॉटर. हे कोणत्या ठिकाणी सापडेल तुम्हाला? स्वच्छ पाण्यात नाही. कोणत्या पाण्यात? घाण पाण्यामध्ये, म्हणजेच आपलं डर्टी वॉटर. एंटामेबा हिस्टोरिका कॉज अ ॲमोबायासिस. हे काय कॉज करता? ॲमोबायासिस. हिस्टोर म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्या टायमाला तुम्ही सकाळी बाथरूमला वगैरे जाता, ज्या टायमाला तुमचं वेस्टेज बाहेर येतात, त्याच्यामध्ये हे कॉज करता. प्लाझ्मोमेडियम वायवक्स कॉज अ मलेरिया. आता तुम्हाला सांगतो, हे जेवढ्या पण आता ह्या बॅक्टेरियाज आहे, ह्या तुम्हाला नीटच्या परीक्षात विचारल्या जात्या, किंवा आपली MST CET परीक्षा आहे त्याच्यामध्ये, नायपर परीक्षामध्ये सुद्धा विचारल्या जातं. बघा, तुमचा अभ्यास कधी आतापासून कधी छानपैकी असला तर तुम्ही नीटची, नायपरची सर्व काही परीक्षा क्वालिफाय करू शकता. आता युगलेना काय माहिती का? ॲटोट्रॉपिक इन अ नेचर आहे. काय आहे? युगलेना ॲटोट्रॉपिक आहे नेचरमध्ये. आता ॲटोट्रॉपिक म्हणजे काय? स्वतःचा अन्न स्वतः निर्माण करणे, त्याला काय म्हणता? ॲटोट्रॉपिक. आता फंगाय लवकर म्हणजे समजत नाही. आता फंगाय सर आम्ही ना बघेले. फंगाय म्हणजे बुरशी. ओके, याची साईज असते 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर और 10 म्यूमीटर टू 100 म्यूमीटर. These are found in a decaying organic matter or dead bodies of plants and animals. आता फंगाई तुम्हाला कोणत्या ठिकाणी भेटणार आहे? ऑर्गॅनिक. हे बघा, असं सडत आलेलं ऑर्गॅनिक मॅटर किंवा डेड बॉडीज, म्हणजे अशी बॉडी ती मेलेली आहे, कशाचे? प्लांट्स असो किंवा ॲनिमल्स, यांच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार? फंगाय भेटणार.
फंगाय कसं असतं, व्हाईट शेपमध्ये असतं, व्हाईट आणि त्याला असं बाजूला असं ब्लॅकिश असतं पा बुरशी. ओके, हे युकॅरोटिक आहे. काय युकॅरोटिक ऑर्गॅनिझम. कसं आहे युकॅरोटिक म्हणजे कॉम्प्लेक्स सेलचं ऑर्गॅनिझम आहे, युनिसेल्युलर आहे अँड ऑदर आर व्हिजिबल विथ अ नेकेड. आणि हे आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतं सुद्धा. समजू लागलं का. सॅप्रोफायटिक ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम अ डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. हे काय आहे माहिती का, दुसऱ्यांच्या बॉडीवर डिपेंड राहतं. काऊन दुसऱ्यांच्या बॉडीवर राहतं आणि त्यांच्यापासून काय करतं, ॲब्झॉर्प्शन. कायचं, ऑर्गॅनिक डिकिंग मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यांच्यापासून ते डिकिंग म्हणजे सडत आलेलं, आणि त्यांच्यापासून ते फूड ॲब्झॉर्प्शन करू लागलं. काय करू लागलं, फूड ॲब्झॉर्प्शन. दे रिप्रोड्यूस अ सेक्सुअली अँड असेक्सुअली बाय अ सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. आता तुम्हाला सांगतो राजांनो, सेल डिव्हिजन म्हणजे हे सेलचं डिव्हिजन होतं आहे, 1/2 2/4 असं. पण मग आता बडिंग म्हणजे काय, आता सपोज ह्या ठिकाणी एक बर्ड निघला. ओके, ह्या बर्डपासून अशी एक बॉडी निर्माण होती आहे. काय होती आहे, बॉडी. आता हे बघा ह्या ठिकाणी अरे एक मिनिट हां, हे बघा हे बर्ड निघला, मग त्याच्यापासून थोडा अजून मोठा झाला आणि एक टाईम असा आला की ह्या ठिकाणी 2 बॉडीज तुमच्या ह्या ठिकाणी काय झाल्या, निर्माण झाल्या. ओके, त्यांचे एक्झाम्पल आपण म्हणू शकतो ब्रेकर ईस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम आहे का पोरांनो, ते सुद्धा एक फंगाय. माहीत नसेल तर आज तुम्हाला माहीत झालं असेल. आणि खाता मग तुमचं म्हणणं आहे मशरूम कोणतरी डॉगी असतं सर, डॉगीना सुसू केलेली असते त्याच्यापासून मशरूम बनतं. अरे येडे तुम्ही, तसं नसतं काही. ओके, आता अलगेची साईज ॲप्रॉक्स किती असते राजांनो, 10 म्यू टू 100 म्यू मीटर. ओके, दे आर ॲक्वेटिक. ते काय माहिती का, ॲक्वेटिक ॲनिमल्स आहे. काय आहे, ॲक्वेटिक ॲनिमल्स. सॉरी ॲनिमल्स कशाला म्हणायचं, ऑर्गॅनिझम आहे दादा ते. ओके, युकॅरियोटिक युनिसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे. मला सांगा, शेवाळ पाहिले तुम्ही, शेवाळ कुठं राहतं, ते का शेवाळ सर आम्ही पाहिलं आहे, पण शेवाळ कुठं राहतं सांगू का खरं, ते राहतं पाण्यामध्ये, घाण पाण्यात. हां, किती हुशार आहे पहा बरं तुम्ही. कसं राहतं बरं ते तुम्हाला सांगतो. ते ब्राऊन कलरचं असतं, रेड कलरचं असतं, ग्रीन कलरचं असतं. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्या कलरचं बघलेलं असन, ग्रीन कलरचं. कोणत्या, ग्रीन कलरचंच बघेल असेल. पण ते 3 कलरचं असतं, तुम्ही 11वीमध्ये गेल्यावर शिकशाल. ओके ओके, ॲटोट्रॉपिक म्हणजे ते स्वतःच अन्न स्वतः बनवतं. ते युनिसेल्युलर म्हणजे एका सेलचं आहे, आणि ते काय युकॅरियोटिक आहे. फोटोसिंथेसिस इज कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ अ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे राजांनो, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. काय आहे, क्लोरोप्लास्ट. क्लोरेला अँड क्लायमॅडोमोनास यांचे एक्झाम्पल काय आहे, क्लोरेला अँड क्लायमॅडोमोनास हे अल्गेचे एक्झाम्पल आहे. व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ अल्गे आर युनिसेल्युलर. हे बघा, व्हेरी फ्यू म्हणजे खूप कमी अशा स्पेसिस येते काय आहे, युनिसेल्युलर आहे. पण असे मोठ्या स्पेसिससुद्धा आहे की त्यांच्या मल्टीसेल्युलर आहे, म्हणजे अनेक सेलपासून बनलेले. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर. बघा मी सांगितलं ना, ते जास्तीत जास्त काय आहे, मोस्ट ऑफ देम मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ अ नेकेड आईज. मला सांगा, शेवाळ पाण्यावर कधी शेवाळ आलं तर ते तुम्हाला तुमच्या डोळ्यांना दिसतं ना. यस. त्याच्यानंतर हे आता आखरी आपल्या चॅप्टरचा आखरी पॉईंट काय, व्हायरसेस. हे व्हायरस इतका भयानक असतं, सर्वांना माहिती आहे. आता तुमच्या घरातल्या आजी बाबा ते म्हातारे असते का, ते ना अभ्याससुद्धा केलेला नाही, म्हातारे आजी बाबा त्यांना सुद्धा माहिती व्हायरस काय असतं. कोरोना व्हायरस, डू यू नो व्हॉट इज मीन बाय द कोरोना व्हायरस. हां, तेच ते. साईज ॲप्रॉक्सिमेटली 10 nanometer to the 100 nanometer. Generally, viruses are not considered as a living, or they are said to be a living at the age of living and non-living. They are studied under the microbiology. तुम्हाला सांगतो राजांनो, हे काय माहिती का, आता सपोज ही एक बॉडी आहे, हे एक व्हायरस आहे, आणि हे आपलं चिंक्या आहे. ह्यो व्हायरस 1000 वर्ष झाली इथं पडेल आहे,
पण आपण म्हणू शकतो ह्यो व्हायरस सध्याच्या टायमाला मरेल, पण जसा ह्या बॉडीमध्ये इंटर करणारे ह्यो व्हायरस डायरेक्ट ॲक्टिव्ह होईल. मैं ॲक्टिव्ह हो गया, मैं शैतान हूँ लगे ॲक्टिव्ह होईल आणि याला कॉज करेल. आणि एक टाईम असा येईल याचं काय होणार, हा नष्ट होऊन जाईल असा, म्हणजे तो डेथ पावणार, म्हणजे तो मरून जाणार. ह्या व्हायरस आर एक्स्ट्रीमली minute दॅट इज अ 10 to 100 times स्मॉलर दॅन अ बॅक्टेरिया. म्हणजे ही बॅक्टेरिया आहे आणि याच्या 100 गुणापट, हे बघा मी डॉट करू लागलो, एवढाले व्हायरस राहते. विचार करा, 100 गुणा किंवा 10 गुणापट स्मॉल बॅक्टेरियापेक्षा हे व्हायरस आहे. सीन विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता याला बघण्यासाठी आपल्याला काय लागतं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतं. ते फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडन्स पार्टिकल. ते कोणावर डिपेंड असतं का, नसतं. ते म्हणतं मी अकेला हूँ, मी इंडिपेंडंट हूँ. हे देखो मी अकेला हीच हूँ. ओके, ते म्हणतं मी काय इंडिपेंडंट आहे. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ अ DNA डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ॲसिड. व्हायरसमध्ये सुद्धा काही DNA सुद्धा असतं आणि ते काय लॉंग मॉलिक्यूल आहे. RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड इज अ कवरेड बाय अ प्रोटीन कोट. आणि हे रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे ना, यांच्यामध्ये काय असतं माहिती का, कवर असतं, कवर बाय अ प्रोटीन कोट. RNAला कवर केलेलं कोणी असतं, प्रोटीन कोट. ओके, व्हायरसमध्ये व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन अ लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल सेल अँड produce their own protein with the help of the host cell and create their numerous replica. आता या ठिकाणी पहा, हे व्हायरस काय करू लागलं, लिव्हिंग प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल सेल्समध्ये राहतं आणि ते त्याचे स्वतःचे प्रोटीन बनवतं. कशाचे हेल्प ना, आपल्या सेलचा. आता सपोज ह्यो आता सार्थक आहे, सपोज आपला सार्थक तू लेक्चर पाहतोय ना बाळा, यस. आता ह्यो सार्थक आहे, सार्थकचा सेल आहे. सार्थकमध्ये एखादा व्हायरस कधी गेला, आता सपोज त्याच्यामध्ये गेलं हे व्हायरस, याच्यात आला हा व्हायरस सार्थकच्या सेलमध्ये. आता सार्थकच्या सेलमध्ये काय करणार आहे, सेलच्या हिशोबानं हे अजून कॉपीज करणारे, अजून प्रोटीन्स करणारे, असे बारीक 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 ह्या ठिकाणी रिप्रोड्यूस करणारे. काय रिप्रोड्यूस काय करणारे सांगता का, न्यूमेरस रिप्लिका. आणि ते काय करणार, ते डिस्ट्रॉय द हॉस्ट सेल. आणि मग त्या सेलला काय करणारे, नष्ट करून टाकणारे. काय करणारे, नष्ट, डिस्ट्रॉय द हॉस्ट सेल अँड बिकम अ फ्री. आणि मग बनल राजा, मैं हूँ राजा सबसे ताकतवर, हे बनल राजा. ओके, हे काय बनणार, राजा. they become a destroy the cell and become a free and the free virus again infect to a new cell. आता ह्यो राजा बनला बराबर, आणि ह्यो काय करू लागला, ह्यो एक सेलला पण बोलेगा आक्रमण, डायरेक्ट आक्रमण करेगा और उसको भी मार डालेगा. देखो फिर व्हायरस कॅन कॉज अ मेनी डिसीज ऑफ अ प्लांट्स अँड ॲनिमल. आता हे टोबॅको व्हायरस बघा, हे प्लांट्स व्हायरस आहे, असे बारीक 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 स्पॉट बनवतं. ओके, हे अल्लग म्हणजे आता काय कसं सांगावं, अल्लग झाडं किंवा ॲनिमल्स असलं त्यांना काय करतं, कॉझिंग करतं. ह्या ठिकाणी ह्युमनमध्ये काय असतं, पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV एड्स व्हायरस, कॅटलमध्ये पिकॉर्ना व्हायरस, प्लांट्समध्ये टोबॅको वाईड व्हायरस, टोबॅको मॉसिक व्हायरस, बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियोफ्लेज व्हायरस अटॅक बाय अ बॅक्टेरिया. बघा, आणि याच्या संगच आपला चॅप्टर ह्या ठिकाणी झालेला आहे. थँक्यू सो मच, थँक्यू मुलांनो. आपलं हे लेक्चर पसंत आला असेल तर भावाच्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा भाऊ ऋषी कदम. कोण, ऋषी दादा. ओके, चालेल, बाय.